आता आपण उभे आहोत म्हाळुंगे पडवळ गावातील फुलेवाडी या ठिकाणी। या फुलेवाडीमध्ये कराळे नावाच्या व्यक्तीच्या मालकीचं अतुल स्टोन क्रेशर हे क्रेशर आहे। सध्या हे क्रेशर काही दिवसापासून चर्चेचा विषय ठरलेला आहे। त्याचं कारणही तसं आहे। 7 डिसेंबर रोजी संध्याकाळी या क्रेशरच्या विरोधामध्ये विविध ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये तक्रारी करणारे विजय कुमार देठे यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केला। फिर्यादी ही या क्रेशरचा मालक होता। मात्र 8 तारखेला सकाळी या फुलेवाडी गावातील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा देत म्हाळुंगे पडवळ येथे चौकामध्ये आंदोलन सुरू केले। आंदोलनानंतर या ठिकाणच्या ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकाऱ्यांनी त्यांना एक पत्र दिलं आणि दुसरं पत्र हे क्रेशर मालकाला दिलं। त्या पत्रामध्ये असा उल्लेख केला होता की आता सध्या माझ्या हातामध्ये आहे, हे पत्र दिलं आहे ग्रामपंचायत म्हाळुंगे पडवळ यांनी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, प्रति मगन म्हातारबा कराळे, अतुल स्टोन क्रेशर, राहणार मंचर, आंबेगाव, जिल्हा पुणे। विषय स्टोन क्रेशर व्यवसाय बंद करण्याबाबत आणि यासाठी संदर्भ होता दिनांक 8/12/2025 रोजी आमरण उपोषणामध्ये झालेली चर्चा याबाबतचं। आणि हे स्टोन क्रेशर बंद करायचं पत्र दिलं आहे आणि याच्यामध्ये शेवटला असं म्हणलं आहे की पत्र मिळाल्यापासून सदरचा व्यवसाय बंद करण्यात यावा, असं हे पत्र आहे। याच्यावरती उपसरपंच ग्रामपंचायत म्हाळुंगे पडवळ, ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत म्हाळुंगे पडवळ आणि सरपंच यांच्या सहीचं हे पत्र आहे आणि हे या क्रेशरवाल्याला दिलं। मात्र हे पत्र त्या ठिकाणी देऊनही 8 तारीख पत्र दिलं, आज 11 तारीख आहे, पण तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की अशा पद्धतीने हे क्रेशर चालू आहे। आणि हे क्रेशर चालू असताना या ठिकाणच्या लोकांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी क्रेशर चालू आहे, या ठिकाणी पत्रात सांगितल्यानुसार कोणत्या प्रकारचं ब्लास्टिंग करायचं नाही असं सांगितलं। मात्र तरी या ठिकाणी काम जे आहे ते त्याच वेगाने चालू आहे। तर आपल्यासोबत या ठिकाणचे काही ग्रामस्थ आहे, नक्की या ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांनी याबाबत आंदोलन जे केलं, त्यांनी याबाबत जे काही आंदोलन केलं त्याच्यामागं काय हेतू होता, काय कारण होतं ते पाहूया। 7 तारखेला या ठिकाणी तक्रार करणाऱ्या जेठे यांच्यावरती जरी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी हे जे मोठे मोठे उद्योजक आहेत, धनदाडगी लोक आहेत, ही तक्रारदारावरती गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकण्याचं किंवा आपल्याविरुद्ध तक्रार करू नये म्हणून भीती घालण्याचं हे काम नेहमीच केलं जातं। यापूर्वी आंबेगाव तालुक्यामध्ये अशा बहुसंख्य घटना घडलेल्या आहेत ज्यामध्ये तक्रारदारावरती गुन्हे दाखल करून त्याला शांत करण्याचा लोक करत असतात। हे करत असताना प्रशासनाचा गैरफायदा घेऊन ही सगळी कामं केली जातात आणि हे सगळं कामं करून स्वतःचा व्यवसाय कसा चालू राहील, स्वतःचा आर्थिक फायदा कसा होईल याकडे ह्या उद्योजकांचं लक्ष असतं। हे सगळं करत असताना आजूबाजूच्या ग्रामस्थांना, सर्वसामान्य लोकांना काय त्रास होतो किंवा त्यांच्या जीवनाशी काय घडामोडी होतात याचा त्यांना काडीमात्र संबंध नसतो। त्यांच्याशी पैसा हेच सर्वस्व असतं, मग त्यासाठी लोकांच्या जीवाची त्यांना किंमत नसती। आपल्यासोबत फुलेवाडी गावचे काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, तुमचं नाव सांगा। माझं नाव संजय ज्ञानेश्वर गोडेकर, फुलेवाडी। आणि मी आत्ता ज्या ठिकाणी उभं आहे ते माझं शेत आहे आणि आम्ही 8 तारखेला ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलो होतो। त्याचं कारण आहे असंच आहे, गेले 25 वर्ष हा व्यवसाय ज्या पायावर चालू आहे ते म्हणजे ग्रामपंचायतने दिलेला ना हरकत दाखला। आणि आमचं म्हणणं हेच आहे, आम्ही त्याच कारणासाठी ग्रामपंचायतसमोर उपोषणाला बसलो होतो की ग्रामपंचायतने कोणत्याही प्रकारचा ग्रामसभेमध्ये ठराव न घेता या ठिकाणी तत्कालीन त्यावेळेचे असणारे सरपंच यांनी एक ग्रामपंचायतच्या साधा लेटर पॅडवर त्या ठिकाणी ना हरकत दाखला लिहून दिला। तोही आज माझ्याकडे उपलब्ध आहे, परंतु अशी कोणती प्रोसिजर नाही। मी पण गेले 25 वर्षापासून गावचा कारभारामध्ये सक्रिय असतो। मी पण गावचा एक उपसरपंच म्हणून 5 वर्ष त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे। त्यामुळं कोणालाही ठराव देताना व्यवसायासाठी त्याची प्रोसिजर काय असते याची सुद्धा मला कल्पना आहे।
सर्वप्रथम त्या अर्जदाराचा अर्ज घेतला जातो, मग तो ग्रामसभेच्या अजिंठ्यावर घेतला जातो, त्याला विषय क्रमांक दिला जातो, तो चर्चेत आणला जातो, त्याला सूचक अनुमोदक असतात. ह्या अर्जामध्ये असं कुठलेही नाही, त्याला जावक नंबरसुद्धा नाही. आणि त्यामुळं हे ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंचाला या ठिकाणी आमिषाला बळी पडून त्यांनी तो त्या ठिकाणी दाखला मिळवला आणि ग्रामपंचायतचा दाखला मिळाल्यानंतर पुढले दाखले मिळवणे त्यांना सोपे असते. नक्कीच चुकीच्या पद्धतीने ह्या ज्या क्रेशरवाल्याने दाखला मिळवला असं म्हणणं यांचं आहे. हे आपण पाहू शकता, ही आहे खाण या क्रेशरची आणि त्याच्यासोबतच आता आपण उभं आहे तो शेजारीच हे यांचं शेत आहे. नक्की तुम्हाला याच्यापासून त्रास काय होतो? हे क्रेशर बंद करण्यामागे तुमची मागणी का आहे? या ठिकाणी माझं शेजारीच शेत आहे. मी 25 ते 30 वर्षापासून या ठिकाणी दूध व्यवसाय करीत होतो, परंतु या ठिकाणी जनावरांना चारासाठी असणारा हा चारा आपण आता पाहिलं तर संपूर्ण या ठिकाणी धूळ आहे. या धुळीमुळं गायी गाबडण्याचं प्रमाण, आजारी पडण्याचं प्रमाण या ठिकाणी वाढल्यामुळं मला तो व्यवसाय बंद करावा लागला. त्या ठिकाणी माझी शेजारी शेती आहे, मी ऊस पिकवतो, कांदा पिकवतो, संपूर्ण फळभाज्या पिकवतो, परंतु त्या पिकवत असताना त्यांचा उत्पादन खर्च या ठिकाणी वाढत गेला आणि त्या ठिकाणी उत्पादन कमी मिळत गेलं. याला एकमेव कारण ठरलं की परिसरात असणारी धूळ आणि त्या ठिकाणी धुळीमुळं या ठिकाणी माझं हे क्षेत्र असताना देखील या ठिकाणी मला कोणताही व्यवसाय करता येत नाही. दूधधंद्याचा व्यवसाय तर मोडकळीचा झाला. या ठिकाणी मी शेळीपालनसुद्धा करू शकत नाही, कारण शेळींनासुद्धा चाराच लागतो. या ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून त्या कांदा चाळीचा उपक्रम होता. माझ्याकडे 2-3 जण आले होते की जागा भाड्यातत्वावर द्या, परंतु त्यांनी या ठिकाणची परिस्थिती बघितली, या ठिकाणी असणारी धूळ आणि या धुळीमुळं त्यांनीसुद्धा ती नाकारली. परत तुमचा सौर ऊर्जेचे प्रकल्पवाले आले, त्यांनीसुद्धा ही जागा बघितली, धुळीमुळं त्यांनीसुद्धा नाकारली. याचा अर्थ असा आहे की या धुळीमुळं जे नुकसान होते ते नुकसान हे मोठ्या प्रमाणात आमचं आर्थिक झालेलं आहे आणि हे नुकसान शासनाच्या मार्फत मला नाही वाटत हे भरून निघन, कारण गेल्या 25 वर्षापासूनचं जे होणारं नुकसान आहे ते नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी आमचं मंदिर आहे, जे आमचं श्रद्धास्थान आहे, त्या ठिकाणीसुद्धा या ब्लॅस्टिंगच्या आधारांमुळं त्या मंदिरालासुद्धा तडे गेलेले आहेत. आत्ता आमचं मंदिराचं काम आपण पाहू शकता त्या ठिकाणी चालू आहे. आमच्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी 8 ते 10 लाख रुपये ते मंदिर दुरुस्त करण्यासाठी खर्च आला. या ठिकाणी जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये आपण सर्वसामान्य घर जरी बांधायचं म्हणलं तरी 5 लाख रुपये लागतात, परंतु या ठिकाणी जे मोठमोठ्याले बंगले आहेत 20 ते 25, 40, 50 लाखापर्यंत खर्च येतो. परंतु त्या सर्व घरांना आपण वस्तुस्थिती बघितली तर सर्व घरांना तडे गेलेले आहे. या ठिकाणी तडे गेलेत हे मी सुद्धा म्हणत नाही, ह्या शासनाचा अहवाल आमच्याकडे आहे. या ठिकाणी मंडल अधिकाऱ्यांनी येऊन 1 दिवस घालवला आहे, संपूर्ण घरांची पाहणी केली, संपूर्ण घरांचे फोटोसुद्धा त्यांच्याकडे आहेत. संपूर्ण घरांना त्या ठिकाणी तडे गेलेत, त्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ग्रामस्थांचं नुकसान झाले. हे शासन मला नाही वाटत हे भरून निघन म्हणून शासनाकडून. ह्या सगळ्या तक्रारी या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या आहेत. हे सगळे फुलेवाडी या ठिकाणी स्थानिक रहिवासी आहेत. आपल्यासोबत अजूनही काही या ठिकाणचे रहिवासी आहेत. काय सांगा, तुमचं नाव सांगा, ह्या क्रेशरपासून आणि ह्या खाणीपासून, प्लॅस्टिकपासून काय तुम्हाला त्रास आहे? माझं नाव नारायण डोके, मी याच गावचा रहिवासी असून ह्या गावाला एक ऐतिहासिक वारसा आहे. हुतात्म्याची बलिदानाची भूमी म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे आता आपण जर पाहिलं तर क्रेशरपासून 50 फुटाच्या आत 2 तालुक्यांना आणि 2 जिल्ह्यांना जोडणारा इथून रस्ता वाहतो आहे आणि त्या रस्त्यापासून हे क्रेशरच्या ज्या गाड्या येतात ते इतकं प्रचंड वेगात असतात की इथे भरपूर ॲक्सिडेंट झाले, रस्त्याची नादारुस्ती झाली. त्याचप्रमाणे खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातलं सगळ्यांचं प्रेरणास्थान आणि वेताळ महाराज मंदिर हे कुठेच नाही, जो एवढं प्रसिद्ध आणि नवसाला पावणारं म्हणून मंदिर आमचं ओळखलं जातं. त्या मंदिराची आज दुरावस्था आपण जर पाहिलं तर मंदिराचं आज काम चालू आहे, त्याचंसुद्धा अतोनात नुकसान झालं आहे. आणि इथं जे इथे लोक जाणाऱ्या येणाऱ्यांचा हे लोक काही गाड्यांना ज्यांच्या भरधाव वेगान जातात त्यांना केशर मारक, आतूर स्टोनचे कराळे हे काही सूचना देत नाहीत. रस्त्याची डागडुजी तर अजिबातच होत नाही. त्याचप्रमाणे इथं जे गुरं आहेत, जनावरं आहेत, त्यांचा जो चाऱ्याचा प्रश्न आहे, इथे सगळं पडीक क्षेत्र आहे आमचे. इथं कुठेही पाण्याचा स्रोत नाही आणि जो पावसाचं पाणी आम्ही साठवून ठेवतो विहिरींना वगैरे बंधाऱ्यातून, हे ब्लास्टिंग केल्यामुळे ते पाण्याचे स्रोत आता इथं कमी होत चाललेत. आणि 2-2.5 एकर अल्पभूधारक आमचे शेतकरी आहेत. सगळ्यांचीच परिस्थिती सारखी नसती आणि त्यांच्या आज अल्पभूधारक असल्यावर ते खालून कॅनलवरून आज 5 आणि 10 लाख रुपये खर्च करून पाणी आणू शकत नाही. मग तुम्ही उद्योगपतींच्या मागं सरकार आहे का?
का गोरगरिबांच्या मागे आहे? तुम्ही जर कृषीप्रधान देश तुमची म्हणता- मागणी काय आहे? आमची मागणी हीच आहे, जर कृषीप्रधान देश म्हणून तुम्ही आम्हाला ओळखता तर हे क्रेशर बंद करून इथल्या शेतकऱ्यांना यांच्या घरांना होणारं आर्थिक नुकसान हे टाळलं पाहिजे. त्यासाठी आम्ही आता 8 तारखेला उपोषण केलं होतं. त्यावेळेस आम्हाला सरपंच आणि यांनी ग्रामसेवक यांनी लेटर दिलं होतं की आजच्या तारखेला आम्ही तुम्हाला लेटर आमच्यासमोर म्हणले होते आजच्या आज त्यांना पोस्ट करू आणि क्रेशरचं काम आजपासून बंद करणार. पण उद्योगपतीच्या मागं असणारे किती दिवस झाले पत्र 3 दिवस झाले आता क्रेशर बंद झाले का? नाही झालं. आता पण आपण बघू शकता मागं मग क्रेशर चालू आहे, आवाज तुम्हाला येतोय. क्रेशर चालू आहे आता. आत्ताही क्रेशर चालूच आहे. त्यामुळं ग्रामपंचायतीने सुद्धा वेळ काढूपणा करून त्यांना लेटर काय दिलं नाही का ते कुठे मॅनेज झाले हे आम्हाला सांगता येणार नाही. पण नक्कीच ही जी भूमी आहे ती हुतात्म्याची भूमी आहे. हुतात्मा बाबगेनू सईद यांचं हे गाव या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अशा इथून क्रेशरमधून भरल्यानंतर मोठे मोठे ट्रक या रस्त्याने जातात आणि अक्षरशः ह्या रस्त्याची चाळण झालेली आहे. तहसीलदार साहेब, आता ही हुतात्म्याची भूमी आहे. एखादा माणूस या ठिकाणी ट्रक खाली येऊन किंवा ट्रक खाली बलिदान देऊनच नंतर हे तुम्ही क्रेशर बंद करणार आहात का, हाही महत्त्वाचा विषय आहे. आणि तुम्हाला नक्की बलिदान घ्यायचं आहे का, हाही याच्यामध्ये विषय आहे. आपल्यासोबत या ठिकाणी अजून काही ग्रामस्थ आहे. काय सांगा, काय त्रास होतो तुम्हाला या क्रेशर? माझं नाव किरण रामचंद्र डोके. या केशरपासून पूर्णपणे माझं घर बाद झालेलं आहे. पूर्ण भेगा वगैरे किंवा पाऊस जर प्रमाण जास्त वाढलं तर त्या चिरांमधून पाणी आज आतमध्ये येतं आहे. पूर्वी हा बोरिंगचे पाईप टाकून फाईट उडवायचा, ब्लॅस्टिंग करायचा. तर परिसरात सगळे हादरे बिदरे, मोठ्या प्रमाणात घरांची नुकसान, मंदिराची नुकसान, शेतीची नुकसान. त्याबरोबर नक्कीच यांचा आरोप असा आहे का बोरिंगच्या पाईपमध्ये मोठे मोठे होल घेऊन ब्लास्टिंग केलं जातं. मात्र ह्या ब्लास्टिंगला सध्या कुठेही परवानगी नाही आहे. मात्र हे ब्लास्टिंग करत असताना या ठिकाणची लोक किंवा केलेल्या अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारी अधिकाऱ्यांनी का दखल घेतली नाही, याही मोठा विषय आहे. काय सांगा तुम्ही? नाही, अधिकाऱ्यांनी कोणीच दखल घेतली नाही. कमीत कमी 2012 सालापासून आमच्याकडे पेपर आहे. आम्ही ग्रामपंचायत, तहसीलदार सर्वांच्या उपस्थित जाऊन आम्हाला कोणीही न्याय दिला नाही. ग्रामपंचायतीत आम्ही वारंवार तक्रारी केल्या का व त्याच्यात 10 खोल्या आहेत, ऑफिस आहे. मग ग्रामसेवकांनी येऊन चौकशी करायला पाहिजे ना. एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याची जर घरपट्टी थकली तर त्याच्या मुंडक्यावर बसतात, त्याची कागदपत्र बंद करतात. मग वारंवार तक्रारी करत असताना ग्रामपंचायत का आली नाही, आम्हाला ग्रामपंचायतीला सर्वात मोठा प्रश्न आहे हा. तुमच्या घराची काय समस्या? माझ्या घराची समस्या बघा, व्हिडिओ वगैरे काढा. आज कधीही घर पडू शकतं, कधी घर कधीही घर पडू या शकतं. सगळ्या घराला ज्या भेगा पडल्या याला कारणीभूत कोण आहे? केशर, अतुल टोल केशर. ठीक आहे. आपल्यासोबत अजूनही काही नागरिक आहेत. तुम्हाला या सगळ्या क्रेशरचा काय त्रास आहे? ज्ञानेश्वर नथुबनकर. ही जर समोर झालेली धडी जी आहे ना, ही जर कोसळली तर माझं जवळजवळ कमी 2 ते 3 गुंठे माझी जमीन सगळी या क्लेशरमध्ये पडेल. जमीन कुठे आहे तुमची? ही समोरची ही समोरचं लागलेलं झाड, हां. त्या झाडाच्या अलीकडे तुम्हाला असं म्हणायचं आहे का तुमच्या जमिनीला लागूनच कोरून त्यांनी पूर्णपणे कोरून काढलेलं आहे कोरून त्यांनी आणि ही काढलेली. मोठी दडी ढासळल्यानंतर तुमचंही शेत त्याच्यामध्ये ढासळू शकतं. माझं शेत त्याच्यामध्ये जाणार आहे त्याचं. मी 2346 माझा गट आहे बाजूचा. आणि दुसरं एक गोष्ट, जो माझा शेताचा नंबर आहे ना, त्या नंबरपेक्षा जवळजवळ 1 गुंठावर त्यांनी पुढच्या बाजूला त्यांनी त्यांचं कंपाऊंड मारलेलं आहे. ते म्हणजे त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. ते अतिक्रमण पण झालेलं आहे त्याच्यावरती. आता त्याच्यावरती आम्ही काय करणार? नक्कीच अशा पद्धतीने लोकांच्या तक्रार आहेत. दादा काय सांगाल, तुमचं नाव सांगा आणि काय त्रास आहे याच्यापासून सांगा. नवनाथ डोके माझं नाव. मी येथील फुलेवाडीतील रहिवासी आहे. खऱ्या अर्थानं हे जे स्टोन क्रेशर चालू झाल्यापासून या ठिकाणी चाऱ्याचा प्रश्न म्हणजे पावसाळ्यामध्ये साधारणतः आमची जनावरं श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी चरायला येतात. तर त्यावेळेस आम्हाला ती जनावरं किमान 5 वाजता तरी घरी न्यावं लागतात, कारण यांचे ब्लास्टिंगचे दगडे बिगडे त्या ठिकाणी उडले जातात. त्याप्रमाणे यांना अनेक वेळा आम्ही ग्रामस्थ म्हणून सांगितलं आहे का तुम्ही या ठिकाणी काहीतरी त्यावेळेस ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस तुम्ही बंदोबस्त करा पाण्याचा, त्या धुळीचा. यांनी कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त न केल्यामुळं या ठिकाणी अख्ख्या परिसरामध्ये त्या धुळीचं साम्राज्य त्या ठिकाणी होत असतं. आणि दुसरी एक गोष्ट अशी की या ठिकाणी यांच्या लोडिंगच्या गाड्या ज्या जातात, त्या लोडिंगच्या गाड्या जात असताना रस्ता बघितलं, रस्त्याची रुंदी कमी आहे. त्यावेळेस मोटरसायकलवाल्याला त्या ठिकाणी पट्टीवरून खाली उतरवलं. 2-3 वेळा असेच या ठिकाणी ह्या ढाळावरती आपल्या पोळ्याच्या वेळेला एक ॲक्सिडेंट घडला.
ह्या गोष्टीचं मूलभूत खऱ्या अर्थानं ह्या लोकांनी आहे ना ह्या परिसरामध्ये केलेले हे अतिक्रमण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अनेक वेळा ग्रामस्थ या ठिकाणी मागणी मांडत असतात, पण त्या ठिकाणी प्रशासन मात्र ग्रामस्थांना दाद देत नाही. जे उद्योजक आहे त्यांच्या बाजूने काहीतरी आम्हाला त्या ठिकाणी लेटर देतो, आम्ही त्यांच्याशी बोलतो, पण हे किती वर्ष चालणार? हे चालणार तरी नेहमीच किती वर्ष? नक्कीच तक्रारदाराच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणचे अधिकारी करतात. तुमचं नाव सांगा आणि हे जे क्रेशर खाण चालली आहे याच्यापासून तुम्हाला काय त्रास होतो? माझं नाव चंद्रकांत बनकर. याला खेटूनच आमचं तळ आहे भावाचं. त्याचं इतकी नुकसान झालेली आहे, 2-3 वेळा ते लिकेजही झाले, हादरे बसू लिकेज झालेले, शेततळं नुकसान झाली. आणि खाली सगळा दुराडा इकडून इकडून उत्तरेकडून सगळा दुराडा तिकडे जातो. अखंड मालच पिकत नाही काही. शेतीची भरपूर नुकसान, काय लय नुकसान शेतीची. यावर तक्रार केली का तुम्ही? भरपूर वेळा तक्रारी केल्या, पण त्याचा काय उपयोग झाला नाही. तुमचं नाव सांगा. माझं नाव अनंता बनकर. माझा अतुल स्टोन क्रेशरला लागून शेजारीच 23 जळगट नंबर आहे. शेजारीच मी कॅनलवरून पाणी आणून शेती पिकवतो. शेजारी शेततळं आहे. माझं शेततळं यांची ब्लॅस्टिंगची दगडी जाऊन पूर्ण लिकेज झालेली आहे. आता मी 5-6 वर्षापूर्वी डाळिंब बाग लावली होती. यांच्या धुळीमुळं मोठ्या प्रमाणात करप्याचा प्रादुर्भाव आल्यामुळं मला ती बाग काढून टाकावं लागेल. आत्तासुद्धा ऊस लावला आहे. ऊसावरती पूर्ण धूळ बसलेली आहे आणि तांबेरा गेलेला आहे. या क्रेशरमुळे इतके नुकसान आहे की आम्हाला कोणत्याच प्रकारचं उत्पन्न या शेतात भेटत नाही. या वारंवार तक्रारी करून कोणताही अधिकारी याची दखल घेत नाही. नक्कीच वारंवार तक्रारी करूनही कोणताही अधिकारी ह्या क्रेशरवरती कारवाई करायला धजावत नाही. ठिकाणी आजूबाजूच्या लोकांची शेती पिकत नाही, शेततळ्याला तडे गेलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणच्या घरांना तडे गेलेले आहेत आणि त्याचबरोबर रस्त्याची चाळण झालेली आहे. असे अनेक या ठिकाणच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. माझं कलेक्टर साहेबांना एकच विचारणं आहे की साहेब, हे सगळे जे शेतकरी आहेत हे खोटं बोलत आहेत का? आणि त्याचबरोबर हा जो क्रेशर मालक आहे हा एकटाच खरा आहे का? हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. सदर प्रकरणामध्ये आपण सखोल असा तपास करून जर या लोकांच्या तक्रारी असतील तर यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करावं, ही विनंती ह्या सगळ्या म्हाळुंगे पडवळ ग्रामस्थांची आहे. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, म्हाळुंगे. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.